हॅलो खरवे साहेब. हॅलो हॅलो खरवे साहेब, परवा तुम्ही निशांत सरांशी मीटिंगमध्ये फारच कडक शब्दामध्ये बोललात, असं नाही तुम्हाला वाटत? हो, म्हणजे नंतर मलाही तसंच जाणवलं, पण मी ते मुद्दाम नाही बोललो. दॅट वॉज माय जस्ट नॅचरल रिॲक्शन. नाही, पण त्याचा परिणाम पाहिलात का तुम्ही? काल सर ऑफिसला आलेच नाहीत. नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. नाही, खरं म्हणजे मॅडमवर सुद्धा परिणाम झालेला आहे. हो. काय आज मीटिंग इकडे करायची आहे? नाही नाही, काही गोष्टी म्हणजे आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल बोलत होतो. बँकेने अधिक माहिती मागितली आपल्याकडनं. ते बोलून म्हटलं की सरळ आपल्या रोजच्या मीटिंगसाठी जाऊ. मॅडम, सर आजही आले नाहीत? नाही, काल रात्रीपासून त्यांचं डोकं खूप दुखतंय. मॅडम, आय एम सॉरी. त्या दिवशी मीटिंगमध्ये मी सरांशी इतकं हार्श बोलायला नको होतं. नाही, ठीक आहे, पण मला तुम्हाला सगळ्यांना एक छोटी विनंती करायची आहे. नाही मॅडम, विनंती नाही, तुम्ही प्लीज ऑर्डर करा. नाही नाही, म्हटलं तर हे काम आपल्या ऑफिसच्या कामाशी संबंधित आहेही, म्हटलं तर नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की निशांत आता एका खूप मोठ्या आजारातनं बाहेर आलाय. त्यामुळे आय रिक्वेस्ट की वादावादी आपण त्याच्यासमोर नको करायला. ओके. आणि एखाद वेळेला त्याचं म्हणणं आपल्याला नाही पटलं तर तात्पुरतं सोडून देऊया. म्हटल्यास पुढच्या मीटिंगमध्ये आपण डिस्कस करू शकतो. येस मॅडम. राईट मॅडम, आम्ही तशी काळजी घेऊ. खरं म्हणजे हे आमच्याच आधी लक्षात यायला हवं होतं. येस मॅडम, आम्ही या सगळ्या गोष्टी अतिशय कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करू. वी प्रॉमिस. थँक्स. चला माझ्या केबिनमध्ये बसून बोलूया. तुम्ही बँकेचं सांगत होता. हो, या ना. येस. अशी तडकाफडकी कशी काय बदली केली त्याने तुझी? आई, मी तुला मगाशी एकदा सांगितलं ना, संध्याकाळी ऑफिसमधून निघण्यापूर्वी नंदासाहेबांचा फोन आला दिल्लीहून. मग 5 मिनिटातच फॅक्सही आला. उद्या सकाळी बंगलोरला चार्ज घ्यायचा आहे मला. पण अरे, काय पद्धत झाली का? तुला साधी बॅग भरायला सुद्धा वेळ नाही दिला त्यांनी. इकडची तिकडची सगळी व्यवस्था करायला थोडासा वेळ द्यायला नको त्यांनी तुला? आई, हे सगळं त्या कौशिकनं माझ्या विरुद्ध रचलेलं कुभांड आहे, कुभांड. पण त्याला त्याचे परिणाम भोगायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. नाही नाही, आता ह्यात कौशिकचा काय संबंध? प्रमोशनवर चाललेस ना तू बँगलोरला? चाललंय ना माझं. मग? नंदासाहेबांनी अभिनंदनही केलंय त्याबद्दल फोनवर. अगं कौशिक, तुला प्रमोशन मिळावं म्हणून एवढं सगळं काही. आई, तुला या प्रमोशनचा अर्थ लक्षात येत नाहीये का? अगं, मी अशा एका भागात जातीये जिथली भाषाही मला येत नाही, आणि त्या भाषेतले न्यूजचे कार्यक्रम मी करायचे. तिथले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम मी करायचे. ही त्या कौशिकची उलटी चाल आहे. कारण उद्या मला हे कार्यक्रम करायला जमत नाही असा आरडाओरडा तो करू शकेल. लक्षात येतंय का तुझ्या? पण त्याच्या दुर्दैवानं त्याची चाल मला कळली. मी ही एक लढाई हरली असेन, पण मी युद्ध जिंकून दाखवी. तू बघत राहा. चला, मी निघते आता. नचिकेत एअरपोर्टवर तिकीट घेऊन उभा असेल. तनू येईपर्यंत थोडा मला वेळ. नाही वाटत आई मला त्याला भेटता येईल आता. 8 वाजलेत. 8:30 पर्यंत जर तो आला तर मग त्याला सांग एअरपोर्टवर यायला. मी सिक्युरिटी चेकच्या शेवटच्या कॉलपर्यंत थांबून राहीन. पण तो येणार असेल तर त्याला मला फोन करायला सांगा यायच्या आधी प्लीज. सांगते. कसला विचार करतेस आई? तुझा, तनूचा. तुम्ही दोघं आणि वीरू एकत्र यायच्या अगोदरच कसलं विघ्न आलंय हे.
तुला एक गोष्ट सांगू का आई? ज्या क्षणी तनूनं असं सुचवलं की मी नचिकेतशी लग्न करावं, त्या क्षणी एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. मी आणि वीरेंद्रनं एकत्र यावं हे त्याला पसंत नव्हतं. तुला काय वाटतं? असेलही कदाचित. खरं सांगू का, मला नाही काही कळत. तू काय ठरवलंयस? काही नाही. अजून तरी नक्की असं काहीच नाही. पण आई, आता हळूहळू एक एक गोष्ट लक्षात यायला लागली आहे माझ्या. मी कितीही असं म्हणाले ना ग की माझा तनू, माझा तनू, तरी त्यालाही त्याचं आयुष्य आहेच ना. मलाही माझं आयुष्य आहे. म्हणजे काही नाही. नमस्कार करते. यशस्वी भव. काळजी घे स्वतःची. लवकर ये. आई, तुला या स्थितीत सोडून जाणं खूप जीवावर येतंय माझ्या. माझी काळजी करू नकोस. नाही ते डॉक्टर करंडांनी सांगितलंच आहे ना, माझं ऑपरेशन झाल्यापासून मी 21 वर्षांनी उलट तरुणच झालेले आहे. मी ते पक्क लक्षात ठेवलेलं आहे. काही काळजी करू नकोस माझी. मी ठणठणीत आहे. तू मात्र स्वतःची काळजी घे. आई, तू एवढी कणखर आहेस ना, म्हणून अजूनही जगण्याची आणि जगण्यासाठी लढत राहण्याची उर्मी माझ्यात शिल्लक आहे. येऊ मी? कर्वे, मला सांगा, जवळपास 90% इंडस्ट्रीजमध्ये आणि ऑफिसेसमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे, होय की नाही? कर्वे, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही इकडे तिकडे काय बघताय? नाही, तुम्ही म्हणताय त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य आहे सर. मग आपणही तसंच केलं पाहिजे. मला सांगा लाड काका, आपल्या दोन्ही कंपन्या मिळून किमान 1000-1200 वर्कर्स आणि स्टाफ असेल? सर, कदाचित त्याहीपेक्षा जास्तच असतील. गुड. मग ह्यातले जर आपण 25-30% स्टाफ कमी केला, हां, जर आपण स्टाफ कमी केला तर उरलेली लोक हे सगळं काम करू शकतील? सर, आता उरलेल्या 70-75% लोकांनी दिवस रात्र मानेवर खडा ठेवून काम केलं तरच कदाचित ते शक्य आहे. मग त्यांना तसं करायला लावा. आणि ज्यांना हे मान्य नसेल त्यांना VRS किंवा CRS देऊन घरी पाठवा. CRS? हो मॅडम. जेव्हा कामगारांना अशा पद्धतीने कामावरून काढून टाकण्यात येतं ना, त्याला व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम म्हणत नाहीत, त्याला कंपल्सरी रिटायरमेंट स्कीम असं म्हणतात. एक्झॅक्टली हेच करण्याची गरज आहे आता. अरे पण हा असा निर्णय एवढा तडकाफडकी घेण्याचं कारण काय आहे? कारण आहे अनु, कारण आहे. आळशीपणे कामं करण्याची सवय झाली या लोकांना. या ऐकखाऊ लोकांना पोषण्याची काहीही गरज नाहीये. यांना यांच्या सिनियरिटी प्रमाणे आपण पैसे द्यायचे, पगार द्यायचा, आणि हे लोक कामं किती करणार? 4-5 तास? 8 तासाच्या शिफ्ट मध्ये फक्त 4-5 तास का? नाही, यांना काढूनच टाकलं. तरच नव्या इंडस्ट्रीची सुरुवात आपण कमी खर्चानं करू शकतो. सर, लोकांना काढण्यामागे केवळ जर पैसे वाचवणं हा उद्देश असेल तर मग दुसरा काय उद्देश असतो? आणि उद्देशच हवा असेल तर व्यवस्थितपणे काम न करणाऱ्यांना शिक्षा. एकदा एकाला शिक्षा झाली ना की बाकी सगळे व्यवस्थित होते.
जशी काही वर्षांपूर्वी लाडांना शिक्षा झाली होती. तर त्याचं पुरेपूर प्रायश्चित्त मी भोगलंय. म्हणूनच तुम्ही आणि इतर मॅनेजर्स सुतासारखे सरळ आहात. सर कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, माझ्या त्या चुकीची शिक्षा तर मी घेतलीच आहे. पण इतकंच नाही, माझ्या नावावर असलेलं मित्राचं पेटंट मी आपल्या कंपनीला देऊ केलंय, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. नशीब एवढी तरी नीतीची चाड आहे तुमच्याकडे. निशांत, तू त्यांना असं बोलायला नको होतंस. मी काही चुकीचं बोललेलं नाहीये. असं तुम्हाला वाटतंय, पण ज्या कामगारांना तुम्ही CRS किंवा VRS देऊन काढण्याच्या गोष्टी करत होतात ना आत्ता, त्या लोकांनी इतर कारखान्यातली परिस्थिती बघून आपल्याकडे 30 वर्षाच्या अनुभवानंतर 75% आणि 35 वर्षाच्या अनुभवानंतर 50% पगारात काम करण्याचं मान्य केलं. माहितीये तुम्हाला? काय? कधीपासून? गेल्या 10-11 महिन्यापासून. आणि युनियनने ते मान्य केलं? मी आणि आपल्या ज्येष्ठ कामगारांनी व्यवस्थित विचार करून चर्चा करूनच हा निर्णय घेतलाय. यात आम्ही युनियनला मध्ये येऊच दिलं नाहीये. आणि सध्याची कंपनीचीच नाही तर एकूणच आर्थिक मंदी आणि वयोमानाप्रमाणे कमी होणारी कामाची क्षमता, ह्या सगळ्यातनं हा उपाय निघडलाय. आणि ह्या लोकांनी आत्तापासूनच घरी बसण्यापेक्षा कमी पगारात पण रिटायरमेंट पर्यंत काम करण्याचं मान्य केलंय. मूर्ख आहेत ते. आणि हा निर्णय घेणारी तू. सर, त्यांना मूर्ख म्हणण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये. वयाच्या 40-45व्या वर्षी तुम्ही त्यांच्या हातावर एक 10-15 लाख रुपयाची नॉमिनल रक्कम थोपवणार. बँकेत जर एफडी ठेवलं ना तर त्याचं 10% इंटरेस्ट मिळत नाही त्याचं. सर, एवढ्या कमी पैशात त्या लोकांची चौकोनी कुटुंब कशी चालणार? यातल्या बऱ्याचशा कामगारांच्या मुलांची शिक्षण पूर्ण व्हायची असतात, मुलींची लग्न व्हायची असतात. मला वाटतं ह्या सगळ्याचा विचार आपण करायलाच हवा. आणि महिन्याला जर 10-12 हजार रुपयात ते काम करायला तयार असतील तर ह्यात काय चूक आहे? रिटायरमेंट नंतर 20 लाखाऐवजी 25 लाख मिळतील त्यांना. हा, तोपर्यंत त्यांच्या मुलांना नोकऱ्या लागलेल्या असतील, मुलींची लग्न होतील. आणि ह्याचा जर आम्ही विचार केला तर मला नाही वाटत आम्ही मूर्ख होत. दुसऱ्यांना मूर्ख म्हणणं खूप सोपं असतं. यावर तुम्हाला काही म्हणायचंय? नाही, मला काहीच म्हणायचं नाही. कारण मला यातलं काहीही माहित नसताना या खुर्चीवर बसण्याचा गाढवपणा करतोय. आपण सगळे हुशार आहात, विद्वान आहात, एकदम मूर्ख. काय करताय? मला काहीची अक्कल नाहीये. तुम्ही म्हणाल की तुम्ही डॉक्टरांना बोलवायला जा. पाणी ठीक आहे, पाणी घे, पाणी घे, पाणी. पाणी घे. चौगुले, चौगुले, चौगुले. निशांत कुठे आहे? म्हणजे काय मॅडम, आता तर सर इथे होते. आणि अहो, असं काय करताय? मी तुम्हाला काय सांगितलं? 2 मिनिटं जरा इकडे बसा, मी डॉक्टरांशी बोलून येते. निशांत कुठे गेला? मॅडम तसं नाही, सर म्हणाले आपण कॉफी घेऊया म्हणून मी जस्ट कॉफी. काय तुम्ही
किती वेळ दार उघडायला? तुझ्याकडे लॅच की नव्हती का? आणि मी फोनवरती बोलत होते ना. माझ्या नाही लक्षात आलं, सॉरी. बाबा कुठे आहेत? बाबा नाही आले. नाही आले अजून? नाही. अगं ऑफिस मधून 5:30 वाजताच निघालाय तो. आई येतील ना, एवढं टेन्शन कशाला घेतेय? मोनी, तुला माहिती नाही आज ऑफिस मध्ये काय झालंय. तू आत ये, पण फोन करूया. अगं काय ग, लागतोय का फोन? नाही अगं, रिंग वाजते पण बाबा उचलतच नाहीये. मगाशी तर आउट ऑफ रेंज आता स्विच ऑफ असल्यासारखेच रेकॉर्ड येत होते. तू फोन ट्राय कर, मी काकांना फोन करते. आई कशाला? बाबा जाणार आहेत का तिकडे? मग काय करू? हा, त्याच्या सगळ्या मित्रांकडे मी फोन केले, कोणाकडे तो गेलेला नाहीये. त्या 2 मित्रांनी तर माझी टर उडवली. तुझ्या बाबांना अक्कल नाहीये घरी फोन करून सांगायचा कुठे तो? त्याला कळत नाही आपण दोघी त्याची काळजी करतोय? आई तुझं आणि बाबांचं दुपारी काही भांडण? मूर्खासारखा बोलू नकोस. हॅलो, हा काका, मी अनुष्का बोलतेय. सॉरी तुम्हाला एवढा रात्री मी फोन केला, पण अहो असं नाहीये, तुम्ही ऐकून तर घ्या. नाही, अशातला भाग नाहीये काका, तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणते. नाही, निशांत अजून आला नाही म्हणून तुम्हाला फोन केला होता. ठीक आहे. आई आई काय झालं? उगाचच फोन केला ग. नको नको ते सगळं ऐकून घ्यावं लागलं. बघ, मी सांगत होतो ना तुला, नको करू काकांकडे फोन. मग काय करू? 4-4.5 तास होऊन गेले, अजून या माणसाचा पत्ता नाहीये. तू बाजूला सुचू दे काहीतरी. ठीक आहे. मोनी, आज ऑफिसमध्ये माझ्यात आणि बाबांमध्ये खूप वादवाद झाला. म्हणून चिडून त्यांनी. आई आई तू रडू नकोस. आई अगं तूच रडायला लागलीस तर कसं होईल? आई आपण एक काम करूया, आपण कर्वे काकांना सांगूया. हॅलो, हा कर्वे आहेत का? मी अनुष्का बोलतेय.